आबा निशा, मला नेमकी त्याच गोष्टीची भीती वाटते, कारण या वास्तूमध्ये अशी घटना घडली आणि ती घटना जिच्यामुळे घडली तिचं नाव सारा. हा समीर, माझा मित्र. समीर, ही सारा. तू माझी मैत्रीण आहेस, मैत्रीण म्हणूनच राहा. पण का का मी तुझी बायको होऊ शकत नाही? आपलं पटत नाही का? माझी जोडी सोबून दिसत नाही? मी म्हटलंय का असं? पण ते शक्य नाहीये, माझ्या आईला ते आवडणार नाही. तसं आत्ता तू हिला सांभाळून घे. शेवटी हे खेळणं तुझ्या मालकीचं होणारच आहे. हा, खेळणं खेळणं अजय, माझ्या मुलाला खेळणं समजतोयस तू? काकू, म्हणजे हे बघ अजय, मी सगळं ऐकलेलं आहे. समीर, हे असं काही चाललंय तू मला सांगितलं नाहीस? आई, ऍक्च्युली याच्यात एवढं काही सिरियस नाहीये. आत्ता सिरियस नाहीये, पण नंतर होऊ शकतं. नाही काकू, म्हणजे काय, सारा थोडी जिद्दी आहे. जर समीरने तिला नकार दिला तर ती काही करू शकते, म्हणून ते. हे बघ अजय, मला असं वाटतं की संकट टाळण्यापेक्षा त्याला तोंड देणं केव्हाही चांगलं. तिला हे लग्न करायचं आहे आणि तू एवढा प्रॅक्टिकल विचार करणारा असून सुद्धा तिची बाजू घेतोयस, म्हणजे हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये. तेव्हा जे काही करायचं ते आत्ताच. पण समीरला सारा पसंत नाहीये आणि उगाच तिची मनस्थिती ठीक करण्यासाठी तिला लग्नासाठी हो म्हणायचं किंवा तसं भासवायचं, हे चूक आहे, अतिशय चूक आहे. तू म्हणतोस तसं ती सुधारली तर ठीक आहे रे, पण तिचं हे वेळ वाढलं तर? नाही काकू, मी का. हे बघ अशे, या सगळ्याला केवळ तू जबाबदार आहेस, म्हणून तू याला सल्ला देण्याइतपत गुंतू नकोस. समीरला जर सल्ला हवाच असेल ना तर मी आहे. तू जेवायला थांबतोयस ना? नाही, मला उशीर होतोय, मी येतो. ओके समीर, बाय. बाय.
सारा, हे काय? आणि इथे काय करतेस? तू समीरशी बोललास? हो बोललो, पण पण काय? पण काय अजय? हे बघ सारा, मला माहिती तू त्याला नक्की काहीतरी माझ्याविषयी वाईट सांगितलं असणार. हा हे काय बोलतेस तू? मला माहिती अजय, काय? माझा पैसा, माझ्या पैशांवर तुझा डोळा आहे आणि म्हणूनच तू त्याला माझ्याविषयी वाईट काहीतरी सांगितलंस. सारा, ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलू नको. तू समीरची लग्न कर, नाही तर कुणाची पण, मला काय करायचं आहे? अच्छा, आणि पैशाची गमेंट कुणाला दाखवतेस ग? एवढं जर असेल ना तर जा आधी त्या समीरला मिळून नको. चल जा. डोंट एव्हर चॅलेंज मी, ओके? तू अजूनही मला ओळखलेलं नाहीयेस. समीर, अरे असे 50 समीर मी माझ्या हातावर नाचवेन, कळलं ना? हो ना, मग जा आधी समीरला मिळव. चल जा जा जा. पैशाची कमेंट दाखवते. सारा, तू कशाला आलीस इकडे? का आलीस यावेळी आता इथे? समीर, मला तुझ्याशी लग्न करायचंय. अरे मी तुझ्या घरच्यांना समजवते ना, प्लीज. यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स नाव. प्लीज इथून ताबडतोब निघून जा तू. समीर, समीर नको रे मला असं वागूस. अरे अरे काय कमी आहे माझ्यामध्ये, सांग ना. का होऊ शकत नाही मी तुझी बायको? ऐकायचंय तुला? ऐकायचंय तुला? ऐक. लग्नामुळे फक्त नवरा बायको जवळ येत नाहीत, तर लग्नामुळे दोन घरातली माणसं जवळ येत असतात. त्यांच्यामध्ये नातेसंबंध निर्माण होतात, त्यांच्यातलं नातं दृढ होत असतं. दृढ. लग्न लग्न हे लग्न संस्थेमुळे टिकून असतं. आणखी गोष्ट लक्षात ठेव, आबा आणि आई सांगतील त्याच मुलीशी मी लग्न करीन आणि तीच मुलगी माझी बायको होईल. कारण बायको ही अर्धांगिनी असते. बायको ही मैत्रीण असतेच, पण त्याही पेक्षा ती घराची स्वामिनी असते. स्वामिनी. आणि तू तू या घराची स्वामिनी कधीही होऊ शकत नाहीस. सो प्लीज प्लीज गेट आउट फ्रॉम हियर. तुझी एवढीच जर का जिद्द असेल ना, तर एक गोष्ट तू लक्षात ठेव. मी जर का या घरची स्वामिनी होऊ शकत नाही ना, तर मी कुणालाही होऊ देणार नाही. कुणालाच नाही. सारा, सारा, ऐक काय केलं तू? सारा, माय गॉड. सारा, सारा, सारा शुद्ध रे. सारा, सारा, सारा.
निशा मालती सामदेवीच्या मंदिरामध्ये गेलेली आहे. आपल्या शेजारच्या गावामध्येच आहे सामदेवीचं मंदिर. तिथे आपल्या ओळखीचे साठे राहतात. तेच सगळ्यांना देवळात घेऊन जातात. आणि काय हे असं वागणार आहेस का तू? तू जर असं वागणार असशील तर मग मला वाटतं की माझंच चुकलं. मी तुला काहीच सांगायला नको होतं. तरी मला ती मला नेहमी म्हणत होतीच की निशाला आत्ताच काही कळून देऊ नका म्हणून. तिला कोणी डॉक्टरकडे नेलंच नाही का? नेलं. स्वतः समीरनं डॉक्टरांच्याकडे नेलं, पण आम्ही नाही वाचवू शकलो तिला. तिची समजूत घालायला हवी होती आबा. मायेनं तिला समजवलं असताना तर कदाचित समजली असती ती. पण आता काय करणार? आता बिचारी या जगातच नाही. आणि जाता जाता काय म्हणाली होती ती? स्वामिनी. स्वामिनी म्हणजे मी? आबा या घरची स्वामिनी मी आहे ना? मग ती असं काय म्हणाली ती? निशा, निशा तू अगदी शांत राहा. तू अजिबात विचार करू नकोस. काय झालं की असं काही घडेल याची आम्हाला कल्पनाच नव्हती ना. तशी जर कल्पना असती तर आम्ही जे घडलं ते घडूच दिलं नसतं. हा, पण आम्ही तिचं सगळं अगदी रीतसर केलं. स्वतः समीरनं केलं. हो, पण बायको म्हणून नाही ना आबा. निशा, जरा चहा आणशील? आबा, तुम्ही तात्यांना सांगितलं नव्हतं ते सगळं? नाही नाही निशा, आम्ही तात्यांना काही सांगितलेलं नव्हतं. नाही नाही आबा, मी त्या अर्थाने म्हणत नाहीये. आता हेच माझं घर आहे आणि तुम्हीच वडील आहात. तुम्ही फसवणूक केली म्हणून नाही विचारत आहे तुम्हाला. पण तात्यांना या विषयात प्रावीण्य आहे. ते आपल्याला काहीतरी उपाय सुचवतील ना. एखादं श्राद्ध किंवा आणखीन काही विधी उरला असेल तर आपण करून टाकूया आबा. शेवटी ही घटना या वास्तूतच घडली ना. आणि तात्याही म्हणतात की वास्तू तथास्तू म्हणत असते. त्यामुळे कुठलाही कंप, संवेदना किंवा एखादी अतृप्त इच्छा जर राहिली असेल तर ती आपल्यासाठी घातक ठरू शकते ना आबा. हे बघ निशा, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. हे घर तुझंच आहे ना. आणि निशा, खरं सांगतो, तात्यांना मी काही बोललो नाही याबद्दल मला क्षमा कर.
स्वामिनी. छान झाला चहा. रामूला शिकव. आणि गेलेत कुठे सगळे? आपला हा समीर कुठे? ते तयारी करताय. कसली तयारी? हा 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 फिरायला जाण्याची. अरे त्यात तयारी कसली करायची? का युद्धावरती थोडा जायला निघालाय? हा समीर म्हणजे ना आईच्या वळणावरती गेलेला आहे. आणि तुझ्यासारखी बायको असताना एकट्यानं पॅकिंग करायचं म्हणजे काय आबा तुम्ही पण. आता कसं, आता मला जरा बरं वाटलं. रामू कुठे? हा काय आलोच. बघितलं का? शैतान का नाम लियावर शैतान हाजीर. नाही नाही आबा, रामू हाजीर. हाजीर तो वजीर. बोला काय काम होतं? कुठे गेला होतास? आपलं ते हा हे बघा आबा, हा बघा फोटो. लग्नाचा फोटो आहे समीर दादांच्या आणि ताई साहेबांच्या. बघा तरी. अरे वा, छानच आहे की. छान. हा आबा मी अरे तुझाच फोटो तू का नाही बघायचास? निशा, 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 रिझर्वेशन मिळालंय आपल्याला. परवा सकाळी निघतोय आपण हनीमूनला. बरं हे बघ, जास्ती सामान घेऊ नका प्लीज. म्हणजे 2-3 बॅग्स आर मोर दॅन इनफ. काय नाही तर लोकांना असं वाटेल ना, मॅडम चालले आहेत पुढे, कुली येतोय हळूच मागे 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 सामान घे. प्लीज हा. तुला गंमत सांगतो, आपल्या लग्नाच्या वेळी माझ्या तब्बल 16 बॅग्स झाल्या होत्या. 16. बहुधा लोकांना वाटलं असणार हा माणूस घर जावई म्हणून चाललाय तुमच्याकडे. आई सुद्धा काही कमी नाही. हा, ती हे सगळं सामान भरते. तिला काय वाटतं माहितीये का, सगळ्या गोष्टी फक्त आपल्याच गावात मिळतात, बाहेर गावी गेलं की काही मिळतच नाही. प्लीज हा, 2-3 बॅग्स, जास्ती नाहीत. ओके. बरे ते आईसारखं काय भूक नको शिदोरी असो असं काय वाक्य फेकू नका माझ्या तोंडावरती. इज दॅट ओके? टू निशा, निशा, काय झालं? नाही
काय नाही हा? काय नाही. ओके. तात्या 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमची खूप आठवण येत होती. तुम्ही कसे आहात? हा नाही, ओवी सुद्धा तुमची आठवण काढत होती. बरं ऐक, मी जरा बाईक घेऊन नाक्यावर जाऊन येतो. आत्ता म्हणजे बाईकवर? 2 तास झाले निघून? नाही, इथे नाही आली म्हणून मी रादर फोन केला तुम्हाला. नाही नाही ठीक आहे, मी बघतो.